हाय, हॅलो, नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला तुपाची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही पाहतच असाल की तुपाला एकदम छान कलर आलेला आहे, पिवळा, म्हणजे विकत्रीच्या तुपासारखं वाटत आहे. म्हणजे अजून ते गरम आहे त्यामुळे ते पातळ आहे. थंड झाल्यावर ते रवाळ रवाळ झालेलं आहे. माझ्या पद्धतीने तुम्ही तूप केलं तर कलर पण छान येतो आणि जास्त भांडे पडत नाहीत किंवा असं तेलकट तुपकट म्हणजे कंटाळा करते तूप करायचा म्हणल्यानंतर. आणि तसं पाहायला गेलं तर बाहेर तूप खूप महाग आहे. आपण घरी सुद्धा म्हणजे आपल्या जेवढं दूध आहे तेवढ्यात सुद्धा आपण 8-8 15-15 दिवसांनी सुद्धा तूप करू शकतो. आणि कसं आहे, बाहेर काहीही मिक्स केलेलं असतं तुपात. तसं हे आपल्याला घरगुती आणि म्हणजे पौष्टिक, त्यात काही मिलावट नाही असं तूप आपण घरच्या घरी करू शकतो. त्यानुसार तुम्ही आता ही मी जी रेसिपी करणार आहे तुपाची ती तुम्ही पहा आणि करून पहा तूप. मी इथे आता 8 दिवसाची साय घेतलेली आहे. मी रोज सकाळी दूध तापवायच्या आधी हे साय काढून घेते. आमच्यात रात्री दूध येते त्यामुळे रात्री तापून ठेवलं की सकाळपर्यंत खूप छान. आणि मी तापून थंड करून फ्रीजमध्ये दूध ठेवते, त्याच्यामुळे साय खूप छान येते फ्रीजमध्ये दूध ठेवल्यानंतर. त्याच्यामुळे साय भरपूर निघते दुधावर. आणि मग मी सकाळी दूध तापवायच्या आधी साय काढून घेत असते. आणि 8 दिवसांनी ज्यावेळेस तूप करायचं आहे त्या दिवशी मी सकाळी पातेलं बाहेरच ठेवते साईचं आणि त्याच्यात थोडंसं विरजण म्हणून थोडं दही मी टाकत असते. मग ते दिवसभर तसंच ठेवून द्यायचं. आणि मग म्हणजे दिवसभर आणि रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी ते दही आता मी मिक्सरवर फिरवून घेणार आहे. मिक्सरवर म्हणजे भांडे कमी पडतात आणि खूप राडा होत नाही आणि झटपट होते, पटकन होतं, म्हणून मिक्सरवरच हालून घेते मी हे म्हणजे साईचं लोणी काढण्यासाठी अशा पद्धतीने. आता ह्यात मी एक ट्रिक सांगते की उन्हाळ्यात काय होतं, ज्यावेळेस उन्हाळ्यात आपण करायला घेतो लोणी म्हणजे साई हलवायला, त्यावेळेस ते फेसाळ फेसाळ होती, म्हणजे त्याच्यावरचं लोणी बाजूलाच होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, थंड पाणी त्याच्यात मिक्स करायचं, एकदम थंड पाणी. मी आता तसंच केलेलं आहे आणि मी दरवेळेस उन्हाळ्यात ज्यावेळेस करते त्या टायमाला मी एकदम थंड पाण्याची बाटली घेऊन मी मिक्सरवर ज्यावेळेस आपण ते साय घेतो हलवण्यासाठी त्यावेळेस मी एकदम थंड पाणी त्यात ओतून मग ते मिक्सरवर मी हलवून घेत असते. पहा किती छान असं लोणी आता बाजूला झालेलं आहे. आणि काय माहिती आहे का, जास्त दिवस साई ठेवायची नाही. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात तर जास्त दिवस साई ठेवायचीच नाही. त्याचा वास, साईचा पण इतका वास येतो आणि त्याच्या जे आपण ताक नंतर काढतो लोणी झाल्यावर त्याचं पण असं ताक जर प्यायला लागलो तर असं कडवट कडवट चव शेवटी शेवटी आपल्याला लागते किंवा त्या ताकाचा वास पण येतो किंवा लोणी आपण कडवताना घरात खूप वास येतो त्याचा. त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यात जास्त दिवस म्हणजे काही जणी 15-15 दिवस साई ठेवतात. म्हणजे इतर म्हणजे महिन्यात पावसाळा असो हिवाळा असो त्यात काही होत नाही कारण गारवा असतो. पण उन्हाळ्यात काय होतं, त्याचा वास खूप येतो. मी आता साई जास्त होती त्यामुळे 2दा मी आता ते हलवून घेतलेले. म्हणजे आता एवढा पण साय काढतो त्याच्यामुळे थोडं पण नाही एक वाटोळ व्हायला जायला पाहिजे, म्हणून थोडंसं मी गरम पाणी करून त्याच्यात थोडंसंच गरम कोमट केले का आता ते मिक्सरला जे लोणी लागलेले ते काढण्यासाठी. शक्यतो हे थंड पाणीच मी खूप थंड पाणी घेतलं होतं त्याच्यामुळे एकदम छान लोणी निघालेले. उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो. काय होतं म्हणजे उष्णतेमुळे लोणी निघत नाही, ते वितळलं जातं ताकामध्येच. म्हणजे आपण जेवढं पाणी टाकलं तर ते वितळलं जातं, त्यामुळे ते फेसाळ फेसाळ होतं. मग ते फ्रीजमध्ये आपण जरी ठेवलं तरी लोणी असा गोळा तयार होत नाही. त्यामुळे शक्यतो काय करायचं, मिक्सरवर फिरवताना खूप थंड पाणी घ्यायचं आणि मग ते लोणी एकदम छान निघतं. आता पहा एकदम ताक बाहेर नीट निघालेलं आहे. ताक पण खूप छान आहे, पांढरा कलर आलेला आहे आणि लोणी माझं 8 दिवसाच्या ह्याच्यात एवढं मिळालेलं आहे. मी एकदा अजून स्वच्छ एकदा म्हणजे अजून पाणी टाकून त्याच्यातलं तो ताक किंवा ताकाचा अंश किंवा दह्याचा अंश मी पूर्ण काढून टाकणार आहे. फक्त लोणी लोणी मी आता छान हे करणार आहे. काय होतं मग जर आपण एकदाच पाण्यात ते जर हे केलं तर लोणी कडवताना वास येतो, त्याच्यामुळे असं 2-3 पाण्यात
छान त्याचं लोणी हलवून घ्यायचं ते आणि ते पाणी टाकून द्यायचं आणि लोणी बाजूला काढून घ्यायचं आहे. मग माझी रेसिपी तुम्ही शेवट पण पहा आणि पहा किती किती लोण्याचा गोळा मोठा भरपूर निघालेला आहे. 8च दिवसाचं ह्या साईजचं मी लोणी केलेलं आहे. आता मी ते कढईमध्ये पातेल्यातच केलं असतं, पण पातेल्यातनं ते म्हणजे ते ज्यावेळेस ते उकळायला लागतं त्यावेळेस ते उतू जायची शक्यता असते. त्याच्यामुळे मी कढईमध्ये ते मी आता लोणी वितळायला ठेवणार आहे तुपासाठी. हे अशा पद्धतीने आता मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला मी गॅस फुल करणार आहे, कारण ते लोणी वितळण्यासाठी. ज्यावेळेस लोणी पूर्ण वितळलं जाईल त्यावेळेस मध्यम किंवा एकदम कमी गॅसवरच करायचं आणि एक लक्षात ठेवायचं की सतत हलवत राहायचं. जर सतत नाही हलवत राहिलं तर खाली करपवायला सुरुवात होती किंवा चिटकायला सुरुवात होती आणि मग ते आपल्याला ते कढई पण घासायला खूप त्रास होतो ते काढायला खरडून. त्याच्यामुळे शक्यतो सारखं हलवत राहायचं, मग ते खाली जास्त लागत नाही आणि तूपही वाईट वाटलं जात नाही आणि आपल्याला त्रास पण होत नाही घासायचा कढई ते. त्यामुळे सतत हलवत राहायचं, थोड्या थोड्या वेळाने खाली चिटकू द्यायचं नाही आणि कमी गॅसवरच ठेवायचं. आता अशा पद्धतीने मी हे सारखं हलवत राहणार आहे. एका गॅसवर मी हे ठेवलेलं आहे तूप कडवायला आणि दुसरीकडे मी स्वयंपाक करून घेत आहे. त्यामुळे तिथंच असल्यामुळे सतत मी आता काम बघत बघत हलवणार आहे. आणि कमीवर ठेवलं ना ते उतू पण जात नाही, त्यातल्या आतच मग ते उकळत राहतं आणि ते लोणी वितळत राहत जातं आणि खाली तूप व्हायला सुरुवात होते. आता पहा, तूप व्हायला सुरुवात झालेली आहे, दिसायला लागले आता पिवळा कलर ते. आता हे सतत आता ह्या टायमाला खाली लागायला सुरुवात होते, त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं आहे, त्यामुळे खाली लागणार नाही. तूप पहा आता कसं आहे, आता मे महिना चालू आहे सध्या. जून जुलै ऑगस्ट म्हणजे 2-3 महिने आतापासूनच तूप थोडंसं म्हणजे आपल्याला साठवायला सुरुवात करावं लागेल, कारण परत सण ते सुरू होतात आणि फराळीला ते लागणारच आहे ना. त्याच्यामुळे आतापासून मी तूप साठवायला सुरुवात करणार आहे आणि तुपातल्याशिवाय असं करंजी किंवा लाडू नाहीच चांगले लागत. डालड्यातलं पण चांगलं पण नसतं ना डालड्यातलं खाल्लं. आमच्यात फराळीचं तर तुपातच करतात, म्हणजे सर्वजणच करत असतात. त्यामुळे आतापासूनच मी आता ते तूप साठवायला सुरुवात केली. आता ही शेवटी ज्यावेळेस होते लागले त्या टायमाला मात्र आपण कुठंच जायचं नाही, नाहीतर मग परत खूप लवकर करपले जातं. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझे सर्व व्हिडिओ पहा. धन्यवाद.